मित्रांनो, काल संध्याकाळी 3 इयर सीईटीची अल्फाबेटिकल लिस्ट सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे. आणि या पब्लिश केलेल्या लिस्टमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपले नावच सापडत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या रिमार्कमध्ये डिस्क्रिपन्सी म्हणून आलेलं आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे आणि यापुढचं कॅप राउंडचं शेड्यूल काय असणार आहे, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तसेच मेरिट लिस्ट कधी येईल आणि ऍक्च्युअल कॉलेजचं अलॉटमेंट कधी होईल, या पण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तर या काउन्सिलिंगमध्ये आमचे जे काउन्सिलर आहेत तुमच्यासोबत तुमचे पर्सेंटाईल डिस्कस करून तुम्हाला कुठले कॉलेजेस हवे आहेत आणि तुम्हाला ऍक्च्युअल कुठले कॉलेजेस भेटू शकतात यावरती डिस्कशन करतात. तसेच कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला गायडन्स करण्याचं काम सुद्धा इथे केलं जातं. त्यानंतर एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी असेल ती तुम्हाला दिली जाते. मागच्या वर्षीचे सर्व कॉलेजचे जे कट ऑफ आहेत ते अनालाइज करून तुम्हाला लिस्टमध्ये कुठले कॉलेज कुठल्या ऑर्डरने टाकायला पाहिजे याविषयी सुद्धा गाईड करण्याचं काम ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर या काउन्सिलिंगमध्ये करतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि जर तुम्हाला खूप कमी मार्क्स असतील आणि स्टील तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचंच असेल तर तुम्हाला बेस्ट प्रायव्हेट कॉलेज सजेस्ट करण्याचं काम सुद्धा काउन्सिलर याच्यामध्ये करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा किंवा इन्क्वायरी करा आणि लवकरात लवकर ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण पाहूयात की सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला ती लिस्ट कुठे पाहायला मिळेल. तर त्यासाठी सुरुवातीला गुगलवरती जाऊन तुम्ही महासीईटी सर्च करा. त्यानंतर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हा पहिल्या रिझल्टवरती गेल्यानंतर तुम्हाला सीईटीची वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY 2025-26 जे आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कोर्सेसचे नावं दिसतील. त्यापैकी LLB 3 इयर हा कोर्स सिलेक्ट करा. LLB 3 इयर कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कॅप राउंडच्या पोर्टलला जाल. कॅप राउंडच्या पोर्टलवरती इथे पहिलाच तुम्हाला नोटिफिकेशनच्या खाली अल्फाबेटिकल लिस्ट MS राउंड 1 दिसतंय, ती ओपन करा. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक PDF फाईल ओपन होईल आणि त्या PDF फाईलमध्ये तुमचे नाव आणि तुमचा इतर डाटा दिलेला असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मोबाईलवरती ही PDF ओपन करताय आणि आपलं नाव सर्च करण्याचा प्रयत्न करताय, तर अशा विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे. अशा विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये सापडत नाहीये. कारण ऑब्व्हियसली फाईल जी आहे ती अराउंड 45 MB ची आहे आणि एवढी मोठी फाईल तुमच्या मोबाईलच्या PDF रीडरमध्ये ओपन होणं आणि व्यवस्थित ऑपरेट होणं हे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे शक्यतो PDF फाईल ओपन करायच्या वेळेस लॅपटॉपवरती किंवा PC वरती ओपन करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं नाव त्याच्यामध्ये सर्च करणं सोपं होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ही फाईल मी डाउनलोड करतो आणि डाउनलोड करून याच्यामध्ये काय काय डेटा दिलेला आहे ते आपण चेक करूयात. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत. त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, प्रिव्हियस कॅटेगरी, कॅन्डिडेट टाईप, मायनॉरिटी, PH, एक्स सर्व्हिसमन प्रायोरिटी, एक्स सर्व्हिसमन सब प्रायोरिटी, ऑर्फन सीईटी पर्सेंटाईल, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, HSC पर्सेंटेज, SSC पर्सेंटेज आणि डॉक्युमेंट स्टेटस दिलेला आहे. तर इथे डॉक्युमेंट स्टेटसमध्ये आपण दोन गोष्टी पाहू शकतो. एक तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कन्फर्म असं आलं असेल किंवा डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी हा वर्ड इथे आलेला असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन गोष्टी आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म आलंय त्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲक्सेप्ट झालंय, कन्फर्म झालंय आणि व्हेरीफाय पण झालंय. आता ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालं होतं, कन्फर्म झालं होतं, पण पार्शली व्हेरीफाईड होतं, अशा विद्यार्थ्यांचं फक्त इथे डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी हा रिमार्क आला असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता अशा सिच्युएशनमध्ये काय करावं? तुम्ही तुमच्या कॅपच्या पोर्टलला सुरुवातीला लॉग इन करून पहा आणि तिथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट दिसत आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला परत अपलोड करावे लागतील. आता हे डॉक्युमेंट्स अपलोड करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सीईटी सेलने ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट मागितले त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करा. अदरवाईज ते परत रिजेक्शनला जाईल आणि परत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. त्यासाठी बेसिकली सीईटी सेलच्या हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा तुम्हाला कुठल्या पद्धतीने डॉक्युमेंट पाहिजे. जर तुम्हाला समजत नसेल, तुम्हाला लक्षात येत नसेल तर हा बेस्ट वे असणार आहे. त्यांच्यासोबत सुरुवातीला डिस्कस करून घ्या आणि ते डॉक्युमेंट
ॲज पर देअर रिक्वायरमेंट अपलोड करा, जेणेकरून रिजेक्शनचे चान्सेस हे मिनिमम असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं सुरुवातीला मी सांगितलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना आपली नावं या लिस्टमध्ये सापडत नसतील, त्यांनी पीसीवरती ही लिस्ट ओपन करा आणि त्याच्यामध्ये कंट्रोल F प्रेस करून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. नावाने तुम्हाला जर इथे सापडत नसेल, तर तुम्ही ॲप्लिकेशन आयडीने इथे सर्च करू शकता, कारण प्रत्येकाचा ॲप्लिकेशन आयडी वेगळा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये शोधा. त्याच्यानंतर तुमचा सर्व डेटा कन्फर्म करून घ्या, काही चेंजेस करण्यात आलेले आहेत का? आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांचे जे ग्रॅज्युएशनचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क आहेत, ते चेंज झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. जसं तुम्ही इथे पाहू शकता, इथे वरती 48.14 एवढे मार्क आहे, 48.14 आणि खाली 82.4 असे मार्क आहे. आता या विद्यार्थ्याचे जे मार्क्स होते, ते 82.40 असतील. सीईटी सेलने इथे फक्त 3 डिजिटमध्ये मार्क दिलेले आहे. तर 82.4 काय आणि 82.40 काय, दोन्हीही मार्क्स सेम असतात. आता किंवा इथे पाहू शकता तुम्ही, इथे फक्त 78 मार्क दिलेले आहेत. 78.00 द्यायला हवेत त्यांनी, पण फक्त 78 दिलेले आहेत. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका, काही अडचण नाहीये. हे मार्क्स सेमच आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचाही काही फरक याच्यामध्ये होणार नाहीये. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न आहे, की सर अल्फाबेटिकल लिस्ट आलेली आहे, त्याच्यामध्ये माझं नाव कन्फर्म्ड आहे, तर आता यापुढे काय? आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हाही गैरसमज आहे, की सर माझं नाव आता लिस्टमध्ये कन्फर्म आहे, तर माझं ॲडमिशन कन्फर्म झालं का? तर विद्यार्थी मित्रांनो, लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात. तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं नाहीये. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला पुढे ऑप्शन फॉर्म फिल करावे लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट होईल, त्या अलॉट झालेल्या कॉलेजवरती जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. त्यावेळेसच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. आता मित्रांनो, 28 तारखेला शेड्यूलनुसार त्यांनी अल्फाबेटिकल लिस्ट दिलेली आहे. आता 29 ते 31 या 3 दिवसामध्ये ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी आहे, त्यांचे डॉक्युमेंट अपलोड केले जातील आणि ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतले जातील. तर तुमच्याही डॉक्युमेंटमध्ये अशी डिस्क्रिपन्सी असेल, तर तुम्ही ती व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 तारखेला आपली जी मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट ती पब्लिश होईल. तर त्या पब्लिश झालेल्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे रँक असतील आणि 3 तारखेपासून पुढे तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे असतील. तर ते कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलअप करताना तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार आणि प्रिव्हियस इयरच्या कॉलेजच्या कट ऑफनुसार तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म फिल करावे लागतील आणि त्यानंतरच तुमचं जे ॲडमिशन आहे, त्या कॉलेजमध्ये होणं पॉसिबल असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, हे कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म फिल करत असताना कुठल्या कॉलेजचं नाव तुम्ही तिथे द्यायला हवं, कुठल्या कॉलेजचा कट ऑफ हा तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा कमी आहे, या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला मदत केली जाईल. कुठले कॉलेजेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये द्यायला पाहिजेत आणि कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो, याविषयी सुद्धा गायडन्स करण्याचं काम या काउन्सिलिंगमध्ये केलं जाईल. ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून इन्क्वायरी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी आहे, त्यांनी आपले डॉक्युमेंट्स अपलोड करून व्हेरीफाय करून घ्या आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्याची तयारी सुरू करा. थँक्यू.